नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सतीश माने, रिजनल ॲग्रोनॉमिस्ट ICM. आज आपण द्राक्ष एप्रिल छाटणीनंतर साधारणपणे 70-80 दिवसाचा कालावधी बऱ्याच प्लॉट्समध्ये झालेला आहे. पण 70-80 दिवसाच्या कालावधीमध्ये सुरुवातीचे 40 दिवसाची अवस्था म्हणजे मुख्य वाढीचा कालावधी आणि त्याच्यानंतर 40 दिवसापासून 60-65 दिवसापर्यंतचा कालावधी म्हणजे काडीमध्ये सूक्ष्म घडनिर्मितीचा कालावधी आहे. आणि तिथून पुढे साधारण 65 दिवसापासून 90-100 दिवसापर्यंतच्या कालावधीमध्ये घडनिर्मिती हा महत्त्वाचा टप्पा त्याच्यामधला आहे. पण मागील 15-20 दिवसापासून सततचं ढगाळ हवामान, त्याचबरोबर सततचा संततधार पाऊस, अपुरा सूर्यप्रकाश आणि ड्रिपच्या माध्यमातून दिली जाणारी कमी खतं, त्यामध्ये प्रामुख्यानं स्फुरद आणि पोटॅशयुक्त खतांचा कमी वापर झाल्यामुळं आज काडीला उशिरा पकवता येणं आणि फक्त शेंडावाढ जास्त प्रमाणात दिसणं, हे प्रॉब्लेम्स आपल्याला द्राक्ष बागेमध्ये प्रामुख्याने दिसत आहेत. आणि याच अनुषंगाने आज सल्ला प्रसारित करत असताना आपल्याला प्रामुख्यानं सांगावं लागेल की काडीमध्ये चांगल्या प्रकारे स्फुरदाची उपलब्धता, त्याचबरोबर पोटॅशची उपलब्धता होण्यासाठी इस्रायल केमिकल्स लिमिटेडनं हायपिक नावाच्या ग्रेड्स की ज्याच्यामध्ये 44% फॉस्फरस, 44% पोटॅश आणि सामू जर बघायला गेलं तर न्यूट्रल pH असलेली ही ग्रेड या ठिकाणी आपण या शेतकरी बांधवांना शिफारस करतोय. आणि या ग्रेडचा pH न्यूट्रल असल्यामुळं साधारण जमिनीमधून किंवा ड्रीप वॉटर 5 किलोचे साधारण 3 ते 4 डोस प्रति 5 ते 7 दिवसाच्या अंतरानं जर आपण या द्राक्ष बागेमध्ये दिले तर नक्कीच आपल्याला काडीमध्ये घडांची निर्मिती फार चांगल्या प्रकारे होते. आणि त्याचबरोबर झाडाची स्फुरदाची गरज, पोटॅशची गरज चांगल्या पद्धतीने पुरवणारी हे ग्रेडचा वापर आपल्याला याच्यामध्ये करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर फवारणीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला स्फुरद आणि पोटॅशयुक्त खतांचा वापर प्रामुख्यानं करणं महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगानं आपण पीक वॉन म्हणजे 049-32 या ग्रेडची शिफारस साधारण 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणीच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे. नक्कीच ड्रिपच्या माध्यमातून हायपिकचा वापर, त्याचबरोबर फवारणीमधून पीक वॉन म्हणजे 049-32चा वापर नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारे घडाची निर्मिती करून आपल्याला गोळीबार छाटणीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामधून घड निर्मिती झालेली पाहायला मिळेल. धन्यवाद.